मज पाशी ना काही शक्ती, निमित्त मी परी तू करसी, अवतार गुरूंची कृपा मजवरी, ऐका सारे जगवासी, मानव मी मानवा सारखा, इतरांजैसा देह मला, ज्ञानांजन घालून गुरुने, ज्ञान दृष्टी दिदली मजला, बोलतोय ही दया गुरूंची, त्यांचे लेख उच्चारितो, सद्गुरूंच्या या कृपेने सदा, निरंकार हा मी पाहतो, सद्गुरूंच्या या कृपेने सदा, निरंकार हा मी पाहतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्य विमलमचल सर्वदी साक्षिभूतं, भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन गेले संत पावले पाहता, अवघा यत्न पळाला अवघा झालाशी आनंद, एका जनार्दनी परा आणि जीवनामध्ये संत समागम सोहळा करा. प्रेमाने बोला. खरोखर आज या ठिकाणी करेटाकळी या पावन नगरीमध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्हासारख्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये या सत्संग सोहळ्याचे आयोजन झाले आहे. खरोखर दासचेही परम भाग्य आहे की तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला या ठिकाणी होत आहे. तुम्हासारख्या साधू संतांचे वचन या ठिकाणी दासला श्रवण करण्याची संधी प्राप्त होत आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि तुम्हासारख्या साधू संतांच्या संगतीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. सासंगची अगदी 1.5 तासापासून या ठिकाणी हे महात्मा संत भक्त गावातील भाविक भक्त अगदी या सद्गुरूचं गुणांवर्णन करत आहे, गुणगान गात आहे, या निराकार ईश्वराचं गुणगान गात आहे. सांगण्याचा भावार्थ हाच आहे की सात्संगती या संतांच्या संगतीमध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती होते. जो देव भगवद्गीतेमध्ये सांगितला, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला, त्या देवाची प्राप्ती या संत समागमामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये होत असते. मायबापांनो, आपल्याला जीवनामध्ये आल्याच्या नंतर किमान काही नाही तरी 2-3 प्रश्न तरी पडले पाहिजे की मी कोण, आलोय कुठून आणि मला जायचंय कुठं. संत म्हणतात की केवळ ईश्वर प्राप्ती आणि प्रभू परमात्म्याची जाणून भक्ती याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. सासंगती शेवटचा दिवस कोणता असेल हे आपल्याला सांगता येणार नाही, म्हणून परमार्थाला आजच सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे संत महात्मा इतक्या वेळापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या सद्गुरूला शरण या आणि त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या आणि आपला इहलोक सुखी आणि परलोक सोयला करून घ्या. कारण सद्गुरू शिवाय ब्रह्मज्ञान कुणीही देणार नाही, सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही, सद्गुरू शिवाय 84 लाख योनीचा फेरा चुकवता येणार नाही, सद्गुरू शिवाय संसार सागर भवसागर तारून जाता येणार नाही. भगवान शंकर गुरुगीतेमध्ये सांगतायत की ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. की ध्यानाचे मूळ म्हणजे गुरुची मूर्ती आहे, मंत्राचे मूळ हे गुरुचे वाक्य आहे, पूजेचे मूळ गुरुचे चरण आहेत आणि मोक्षाचे मूळ गुरुकृपा आहे. आणखीन थोड्या सोप्या भाषेत सांगायचं झालं सात्संगती, श्रीकृष्ण परमात्मा अगदी ज्या परमात्म्याने अगदी संतांनी तर लिहून ठेवलंय, पण साधू संतांसोबत परमात्म्याने सुद्धा लिहून ठेवलंय
भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा, की तू मला, हे अर्जुना, तू मला सर्व धर्म सोडून, म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य या धर्माचा त्याग करून, की मी ब्राह्मण श्रेणीचा आहे, मी शूद्र श्रेणीचा आहे, मी वैश्य श्रेणीचा आहे, हा मनात विचार न आणता अनन्य भावाने मला शरण ये, मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करीन, तू आपला शोक सोडून दे. सासंगजी भगवान परमात्म्याने सुद्धा सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला दिलेला आहे. आणखीन थोडं सोप्या भाषेत सांगायचं झालं, सासंगजी ती भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वरांनी या सद्गुरूचा महिमा गायलेला आहे. माऊली म्हणतात की मद हृदयी सद्गुरू ज्याने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी, की या विवेकावर माझे प्रेम आहे, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत, कारण माझा भवसागर त्यांनी तारून नेलेला आहे. मला 84 लाख योनीच्या फेऱ्यातून त्यांनी चुकवलं आहे. मला ते निज घर मला दाखवलेलं आहे, मला तो परमात्मा दाखवलेला आहे, म्हणून माझं सद्गुरू प्रेम आहे आणि म्हणून माझ्या हृदयात सद्गुरू असल्या कारणाने माझं सद्गुरूवरती प्रेम आहे. सासंगजी संतांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण मात्र त्याकडे कानाडोळा केलेला आहे. सासंगजी माऊली देखील एका अभंगाद्वारे म्हणतात की सद्गुरू सारिका सोयरा सज्जन दाविले निदान वैकुंठीची, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदतीना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची, वंचिता करती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास अहंकारी, की सद्गुरू वाचून या संसार सागरातून तारून नेणारा निसंकोच निसंदेह असा दुसरा कुणीही नाही. भले इंद्र चंद्र देव ब्रह्मदेव जरी असले तरी देखील ते शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाही. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि आपल्या भक्ताला शिष्याच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष म्हणजे सद्गुरू आहे. माऊली म्हणतात की मी त्यांचा एकनिष्ठतेने भक्त झालो आहे आणि यांच्याशिवाय मला इतर साधन दिसत नाही. सासंगजी साधू संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला, महात्मा देखील तेच सांगत आहेत की जीवनामध्ये आल्याच्या नंतर ते ज्ञान प्राप्त करा, सद्गुरूला शरण जा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, की आत्म्याच्या आधिपत्याखाली त्या परमतत्व परमात्म्याचे साक्षात दर्शन होणे म्हणजे ज्ञान. आताच आमचे माऊली सुद्धा म्हणाले की या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या परमात्म्याचं ज्ञान मिळतं, त्या परमात्म्याच्या या संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर ते ज्ञान आपल्याला परमात्म्याचं मिळतं. प्रत्येक साधू संतांचा प्रत्येक महात्म्याचा सांगण्याचा भावार्थ तोच आहे. सासंगजी सद्गुरूने अगदी आपल्या जवळच पैठण या नगरीचे शिरोमणी संत एकनाथ महाराज हे सुद्धा आपल्याला समजावून सांगण्याकरता म्हणतात की सद्गुरूशी शरण जाय तयासी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय, की सद्गुरूचे पाय धरल्याच्या नंतर इतर कोणतंही साधन धरायची किंवा इतर कोणतंही कर्म करण्याची किंवा इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये. नामदेव महाराज सुद्धा म्हणाले की नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात, सद्गुरु पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते, नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे मोक्ष तोही पाहे दास होतो. की हे नाशिवंत शरीर ज्यावेळेस सद्गुरूच्या चरणावर आपण टाकून देऊ, आता महात्मा म्हणाले की तन मन धन हे देवाचे, हे जर आपलं नसेल, हे जर परमात्म्याचं असेल तर त्याला ते अर्पण करण्यासाठी माणसाची काहीच हरकत नसावी. की हे नाशिवंत देह ज्यावेळेस आपण अर्पित करू त्यावेळेस त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि आपल्या सर्व काही भ्रमाची समाप्ती होऊन जाणार आहे. की अगदी साधू संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला, महात्मा सुद्धा तेच सांगत आहेत की सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही, सद्गुरूशिवाय भवसागर तारून जाता येणार नाही, सद्गुरूशिवाय इतर दुसरं कोणतंही साधन नाहीये. तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले की वारंवार सांगू काय देव सद्गुरूपाशी आहे, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तदक्षिणी. की एका क्षणार्धामध्ये या सद्गुरू आपल्याला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत आहेत, त्या निर्गुण निराकार ईश्वराचं आपल्याला दर्शन घडवून देत आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण तर सर्व ईश्वराची मुले आहोत. ईश्वरा सर्व भूताना हृदय अर्जुन तिष्ठती, ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. की ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये ईश्वराचा वास आहे.
सर्वत्र ईश्वर आहे, पण आपल्या लक्षात केव्हा येईल की या सद्गुरूला शरण आल्याच्या नंतर. जोपर्यंत मनुष्य सद्गुरूला शरण येत नाही तोपर्यंत यवलोक सुखी परलोक सोयला होणार नाही. आणि सद्गुरूच्या कृपेने तो निर्गुण निराकार परमात्मा, जो आता महात्मा म्हणाले प्रमाणे की तो देव एक आहे. काल महात्मा सुद्धा शिर्डी या ठिकाणी सत्संग झाली, त्या ठिकाणी सांगत होते की साईबाबांनी सुद्धा सांगितलं की सबका मालिक एक. आणि निरंकारी मिशन सुद्धा ते सांगताय की पहिले तू उसको दे, की त्या देवाला पाहण्याची आपल्याला गरज आहे. जो निर्गुण आहे, निराकार आहे, आपल्या अंगसंग असणारा हा परमात्मा, मागे आहे पुढे आहे सर्वत्र भरलेला हा परमात्मा. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव हा पाहतो आहे. सर्वत्र जळीस्थळी काष्टी पाशानी सर्वत्र भरलेला आहे. रामदास स्वामी सुद्धा म्हणाले की जळीस्थळी काष्टी पाशानी जो प्रभू भरला त्रिभुवनी, जो दाखविल या नयनी तो सद्गुरू जाणार. प्रेमाने बोला की त्या सद्गुरूला शरण जाण्याची गरज आहे की जो या परमात्म्याचं दर्शन घडून देईल. अगदी माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा पाहिला, तुकाराम महाराजांनी सुद्धा पाहिला, नामदेव महाराजांनी सुद्धा पाहिला, पूर्वी सगळ्या साधू संतांनी जो परमात्मा पाहिला, जो ईश्वर पाहिला. अगदी हरिपाठाच्या माध्यमातून सुद्धा माऊली सांगतायत की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, ते तुम्ही चराचर त्याची भजे. की जो अव्यक्त आहे, निराकार आहे, त्या निराकाराला पाहता येतं. तो निर्गुण निराकार ईश्वर सद्गुरूच्या कृपेने आपल्याला पाहता येतो. फक्त एका श्रद्धेच्या नमस्काराची गरज आहे. अगदी जे ज्ञान माऊली ज्ञानेश्वरांना मिळालं होतं, तुकाराम महाराजांना मिळालं होतं, एकनाथ महाराजांना मिळालं होतं, तेच ज्ञान आज जगाच्या पाठीवर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुम्हाला आम्हाला देत आहेत. अगदी ते ज्ञान देऊन भक्तीला आपल्या सुरुवात करून देत आहेत. जे माऊली ज्ञानेश्वरांना ज्यावेळेस या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, तो भगवंत पाहिला, त्यावेळेस माऊली म्हणाले की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गम, हरी पाहिला रे हरी पाहिला, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. की हरीला पाहता येतं, हरीला अनुभवता येतं. सासंगजी तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली बाबा चैतन्य स्वामीकडून, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले की देव पाहावयासी गेलो आणि माझा मीच देव झालो. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू माझ भेटला निराकार. की त्या निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख मला झाली. नवे तर मीच परमात्मा बनून गेलो. सासंगजी अगदी एवढीशी 14 वर्षाच्या मुक्ताईने त्या 1400 वर्ष जगलेल्या ज्ञानदेवाला, त्या चांगदेवाला ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, त्यावेळेस मुक्ताई म्हणते की म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा, पाहून घे रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. की हे ब्रह्म उघडे, याला पाहता येतं, अनुभवता येतं. रामदास स्वामी सुद्धा म्हणाले की जळीस्थळी काष्टी पाशानी जो प्रभू भरला त्रिभुवनी. नामदेव गाथेमध्ये सुद्धा प्रमाण आहे की जोवरी नाही सद्गुरूचे सेवन, तोवरी नाम्या मी स्वप्नीचे धन, माझे नाथ तुटे बहुवंदन सद्गुरू आज्ञे वाचून. की सद्गुरू आज्ञे वाचून माझे बहुवंदन तुटू शकत नाही, माझा भवसागर तारून जाऊ शकत नाही. सासंगजी फक्त त्या श्रद्धेने आपल्याला इथपर्यंत येण्याची आवश्यकता आहे. अगदी बायबलमध्ये सुद्धा सांगितलंय की आवाज दिला तर आवाज ऐकायला येतो, दार वाजवलं तर दार उघडायला येतो. कुराणमध्ये सुद्धा मोहम्मद पैगंबर म्हणतात की अल्लाह जरे जरे में अल्लाह, पत्ते पत्ते में अल्लाह, डाली डाली में अल्लाह, हाजिरे अल्लाह नाजिरे अल्लाह, शाख से भी करीबी अल्लाह. लेकिन जो अल्लाह ताला की बंदगी रखता है उसकी खिदमत में जाना होगा, त्याला शरण जावं लागेल. जो अल्लाह तालाची खबर ठेवतो म्हणजेच सद्गुरूला शरण जावं लागेल. सासंगची फक्त त्या परमात्म्याची ओढ आपल्याला लागणं गरजेचं आहे. सद्गुरूच्या दिशेनं 4 पावलं आपल्याला चालण्याची आवश्यकता आहे. सद्गुरू आपल्याला आपोआप त्या परमात्म्याची प्राप्ती करून देत आहे. जो साधू संतांनी वर्णिला आहे त्या परमात्म्याचं फक्त त्या भेटीची ओढ आपल्याला लागणं आवश्यक आहे. सासंगी भेटी लागे जीवा लागली ती आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. की त्या परमात्म्याची जर ओढ लागली असेल तर क्षणार्धामध्ये सद्गुरू आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन घडून देत आहे. तुकाराम महाराज म्हणाले की राग आळवितो नाना काय गातो हे कळेना, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गाव नाही ठावे. की सासंग जे आपण म्हणतोय तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, पण त्या निर्गुणाला आपण पाहिलंय का? त्या निर्गुण निराकार परमात्म्याला आपण पाहिलंय का? हे संत महात्मा इतक्या वेळापासून हाच अट्टहास धरत आहे की हा मनुष्य जन्म जो की तुम्हाला मला मिळालेला आहे, जोपर्यंत या श्वास आहे तोपर्यंत हे कार्य करून घ्यावं, अध्यात्म करून घ्यावा, सत्संग करून घ्यावा.
माऊली ज्ञानोबा एका अभंगाच्या माध्यमातून सांगतायत की मुळन राहा शाखान पल्लव, तो हा कैसा देव आला घरा, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जीवा शिव प्रभा दावित आहे, नकळे याची गती नकळे याची लीला, आपे आप सोहळा भोगत आहे. ज्ञानदेव म्हणे नकळे याची थोरी, आणि आपण चराचरी नांदत असे. सासंगजी किती सुंदर वागलाय भगवंत आपल्या सोबत पहा, की जन्माला येण्याची बातमी 9 महिने अगोदर देतोय हा परमात्मा. जन्माला येण्याची बातमी 9 महिने अगोदर देतोय महाराज, आणि घेऊन जायची 9 मिनिट सुद्धा अगोदर देत नाही. हीच बातमी महाराज जर 9 महिने अगोदर आली असती तर अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वारी मी तुला घ्यायला येतोय, एखादं पत्र स्वरूपात काहीतरी आला असतं, मेसेज आला असता की बर्डे सर अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वारी मी तुला घ्यायला येतोय, तयार राहा. सासंगजी आपण सगळ्याच घेऊन आलो असतो, सासंगजी घेऊन गेलो असतो, पण ती सोय उपलब्ध नाहीये. आणि जो घ्यायला येतोय यमदेव तो सुद्धा एकटाच येतोय सासंगजी. त्याने काय आजपर्यंत त्याच्यासोबत काही 4-2 माणसं आणलेली नाहीये, एकटाच येतोय सासंगजी. त्याने जर आपल्यासारखी 4-2 माणसं हाताखाली ठेवली असती तर आपण म्हटलो असतो तुला आहे ना उद्या घेऊन जातो 50,000 दे, पण ती सोय उपलब्ध नाहीये सासंगजी. आणि तो पापाचा हिशोब घ्यायला तो देखील एकटाच बसलेला आहे चित्रकूट. आणि गेल्याबरोबर आपल्याला प्रश्न विचारणार आहे जे संत महात्मा तुकोबायांच्या अभंगाच्या द्वारे विचारत असतात की रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले. की बाबा रात्र गेली दिवसही गेले आयुष्यही चालले, तू जन्माला येऊन काय केलंय. मग त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी सत्संग केलाय, मी संत निरंकारी मंडळामध्ये होतो, मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे, मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना सद्गुरू मानलेला आहे. सांगता आलं पाहिजे महाराज, बोलता आलं पाहिजे, म्हणून सत्संग करायचे. जो परमात्मा सद्गुरू दाखवत आहे त्या सत्य ज्ञानाची आपल्याला प्राप्ती करून देत आहे आणि त्याच्यावर भक्ती करण्याचा सल्ला देत आहे. सद्गुरू नुसतं ज्ञान देऊन सोडत नाहीये, तर आपल्याला भक्ती कशा पद्धतीने करायची आहे, समर्पण कसं असावं, भक्ती कशी असावी, आपलं आचरण कसं असावं हे आपल्याला शिकवत आहे सत्संगजी. मग जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण जीवनाचं कल्याण करून घ्यावं. एकदा का या देहातला श्वास निघून गेला मग तो श्वास विकतही मिळत नाही आणि उसनाही मिळत नाही. प्रेमाने बोला, अरबो खरबो देने पर भी एक मिलेगी सांस नहीं, सांस है अनमोल कितनी क्या तुझको एहसास नहीं. ज्याप्रमाणे एखादं घड्याळ असतं भिंतीवरती घरामध्ये, प्रेमाने बोला, आणि त्या घड्याळातला जर शेल संपला तर आपण दुकानात जातो, 10-20 रुपये देतो आणि दुकानदाराला सांगतो की आमच्या घरातला घड्याळाचा शेल संपलाय, शेल द्या. शेल आणतोय घड्याळामध्ये टाकतोय, घड्याळ चालू होतंय, पण घरातल्या एखाद्या व्यक्तीचा जर श्वास संपला तर आपण दुकानात जातो का, दुकानदाराला सांगतो का हे 20 रुपये घे 40 रुपये घे आणि आमच्या घरातल्या व्यक्तीचा श्वास संपला विकत दे. मिळणार नाही सत्संगजी. जोपर्यंत त्या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत जीवनाचं माणसाने कल्याण करून घ्यावं. कारण हा श्वास कधी जाईल सांगता येणार नाही, कारण श्वास हा शरीर बदलत असतो सत्संगजी. माऊली ज्ञानोबरायांची एक गोड ओवी आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाते. की ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले वस्त्र, खराब झालेले वस्त्र, मळालेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे हा जीवात्मा देखील माऊलींनी याला चैतन्यनाथ म्हटलंय. हा देखील एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, पण हा कधी करील हे सांगता येणार नाही. हा बालपणी करू शकतो, तरुणपणी करू शकतो आणि वृद्धपणी सुद्धा करू शकतो, आणि त्यालाच आपण म्हणतो की देवाज्ञा झाली. सत्संगजी संतांनी शेवटचा दिवस गोड करायचा सांगितलेला आहे. देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत हे कार्य करायचं सांगितलेलं आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, नाही भरोसा या देहाचा जाईल श्वास कधी काळी. की शैलशादी सुद्धा म्हणाले की नाही भरोसा या देहाचा जाईल श्वास कधी काळी. अवतार म्हणे जर मिळेल साधू चरण धूळ लावी बाळी. चरणाची धूळ एखादा साधू संत जर मिळाला, समर्थ असा सद्गुरू जर मिळाला तर त्याच्या चरणाची धूळ मस्तकी जर लावली तर यलोक सुखी होणार आहे सत्संगाची. देहामध्ये श्वासाला एवढी किंमत आहे सत्संगाची. हे सर्व काही त्याच्यावर चालू आहे सत्संगाची. डोळे जरी पाहत असतील पण ते बुद्धीपर्यंत नेणारा कुणीतरी वेगळीच शक्ती आहे सत्संगाची. कान जरी ऐकत असले तर बुद्धीपर्यंत नेणारा कुणी वेगळाच आहे सत्संगाची. संतांनी म्हटलंय ना, चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलवितो हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण
तयाचे भजन चुकू नका. माणसाचे जग चालवी अंता मीच एक करता म्हणून या वृक्षाची पाल हलयाची सत्ता मग तुझ्या अर्था राहिली कुठे. तुका म्हणे विठू भरला सबाय तयावणे काही चराचे. की चालवणारी शक्ती कोण आहे? कोण आपल्याला सकाळी उठवतोय सत्संगाची? आपण सकाळी उठतोय, संध्याकाळी झोपतोय, संध्याकाळी झोपतोय, सकाळी उठतोय, संध्याकाळी झोपतोय, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलोच नाही तर. प्रेमाने बोला. सत्संगाची ती उठवणारी शक्ती कोणीतरी आहे. त्या भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे म्हणून या शरीराची हालचाल चालू आहे. म्हणून तर म्हणाले चाले शरीर कुणाची आसक्ती. कळालं त्यांना सत्संगाची की या शरीराची हालचाल जी चालू आहे ही परमात्म्याच्या सानिध्यामध्ये, या परमात्म्याच्या कृपेने चालू आहे सत्संगाची. या परमात्म्याच्या कृपेने जर हालचाल चालू आहे तर त्याला आपल्याला महिन्यातून किंवा आठवड्यातून 1-2 तास देणं अत्यंत गरजेचं आहे सत्संगाची. अगदी आपण एक प्रेमाने बोला, एक साधन वापरतो आपण, मोबाईल नावाचं यंत्र वापरतो सत्संगाची. आणि त्या मोबाईलने दिवसभर किंवा 22 तास चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून आपण त्याला कमीत कमी दिवसातून 2 तास तरी चार्जिंग करतो. सत्संगाची हे देखील शरीर आहे आणि या शरीराने, या शरीररूपी मोबाईलने सुद्धा जर आयुष्यभर किंवा जे वय आहे आपलं त्या वयापुरती चांगली सर्व्हिस द्यावी असं वाटत असेल तर सत्संगाला येऊन बसावं लागेल. की महिन्यातून किमान 2 तास तरी या ठिकाणी येऊन बसावं लागेल. संतांच्या सानिध्यामध्ये येऊन बसावं लागेल. कारण या संतांच्या संगतीमध्ये ते सुख प्राप्त होणार आहे सत्संगाची. इतर कुठेही ते सुख प्राप्त होणार आहे. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही जेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ही सत्संगाची ते सुख फक्त या ठिकाणी मिळणार आहे. पण सहसा आपल्याला सत्संगाची सुख हे संसारामध्ये दिसतं. सत्संगाची आपण घराच्या बाहेर येऊन बसायला तयार नाही. सत्संगाची की ते सुख आपल्याला साधू संत सांगून गेले की सुख संसारामध्ये नाहीये. कदाचित काही काळापुरतं संसारामध्ये सुख असेल सत्संगाची. पण एक आमच्याकडे एक जोडपं आहे महात्माजी आणि ते म्हणतात संसारात खूप सुख आहे. नवीनच लग्न झालेलं आहे, 1-1.5 वर्ष झालंय आणि ते सांगताय की संसारामध्ये खूप सुख आहे. आता साधू संतांनी सांगितलंय संसारामध्ये सुख नाहीये, महात्मा म्हणतात संसारामध्ये सुख नाहीये. ते जोडपं म्हणताय महाराज संसारामध्ये सुख आहे. एक दिवशी घरी बोलवण्यात आलं त्याला आणि घरी बोलवलं, चहा पाणी केलं आणि आमच्या मंडळीने त्याला, त्या जोडप्याला आग्रह करत. आता गल्लीत सगळी चर्चा होती त्या जोडप्याची की संसारात लय सुख आहे, संसारात लय सुख आहे. आमच्या पत्नी म्हणाले आपल्या लग्नाला तर 8 वर्ष झाले, आपल्याला तर काही सुख भेटलं नाही. यांना 1.5 वर्ष झाले लग्नाला, खूप सुख आहे सुख आहे म्हणतो. म्हणलं एक दिवस घरी बोलव त्यांना. घरी बोलवलं, चहा पाणी केलं आणि आता महिला मंडळीचं कसं असतं आपल्याला माहिती आहे. ती म्हणे आता नवीनच नवरी येतं, नाव घे म्हणे. आता ती नाव घ्यायला लागली नवरी. सुरुवातीला म्हणे नाही नाही आता कुठे नाव, आता लग्नाला 1-1.5 वर्ष झालं. नाही ना म्हणे आमच्या घरी पहिल्यांदाच आली, घे म्हणे नाव. आता नवरी तरुण होती, नवीन लग्न झालेलं होतं, संसारात सुख तिला वाटत होतं. आता ती नाव घ्यायला लागली. चांदीची सायकल त्याला सोन्याच्या तारा, चांदीची सायकल त्याला सोन्याच्या तारा. रामराव बसले सायकलवर आणि मामलेदार घालतोय वार. काय सुख आहे संसारामध्ये. आणि आमचे कचरे महात्मा म्हणतात की संसारामध्ये सुख नाही, परमार्थात सुख आहे. सासरचे असे 20-25 वर्ष निघून गेले. संसार बराच त्यांचा झाला. 20-25 वर्षानंतर ज्यावेळेस ती नववधू म्हातारी झाली, 60-65 वर्षाची आजी झाली. आता तरुणपणी सुंदर नाव घ्यायची. सगळ्या गल्लीत तिची चर्चा होती. एकदा अशा सत्यनारायण पूजेच्या शेजाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आली आणि कार्यक्रमाला आल्यानंतर त्या आजीबाई झाली होती ती आता नववधू. त्या आजीबाईला आग्रह करण्यात आला, म्हणजे आजीबाई नाव घ्या. आजीबाई म्हणे आता माझं काय वय राहिलं का नाव घ्यायचं. नाही नाही म्हणे तुम्ही तरुणपणी फार सुंदर नाव घ्यायच्या. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, मामलेदार घालतोय वारा, सुंदर नाव घ्यायच्या म्हणजे नाव घ्या आजीबाई. आता आजीबाई नाव घेऊ लागली. आता तुमचे कान जसे टाव करले तसे आमचे बी टाव करले होते. ते म्हणे पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं, पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं. रामराव राहतात फारल्याकडं आणि मी राहते दाखल्याकडं. आहे कसा संसारामध्ये सुख. संसारी सुखाचा नाही अनुभव म्हणून देव आठवावा. की संसारामध्ये तात्पुरतं सुख असेल पण कायम सुख नाही.
कायम दायम सुख काय कुठं असेल तर संतांच्या सानिध्यामध्ये आहे, या सत्संगामध्ये आहे, या परमात्म्याचं गुणानुवर्णन करण्यामध्ये आहे सत्संगाची. साधू संत तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्संगाची विनोद झाला की आपण हसतोय, दुसऱ्यावर आपण हसतोय सत्संगाची, पण आपली दशा अशी काही झालेली आहे सत्संगाची, आपल्यावर बी कोणीतरी हसत असते सत्संगाची. जर हा नर जन्म येऊन, आता महात्मा म्हणाले ना, हा जन्म लादला आहे आपल्याला, मिळाला नाही. बहुत सुकृती नर देह लादला, भक्ती विना गेला अधोगती. सत्संगाची हा लादला आहे. या जन्मात येऊन जर त्या परमात्म्याची प्राप्ती केली नाही तर काहीच केलं नाही सत्संगाची. तो परमात्मा जर पाहिला नाही, भक्ती जर केली नाही, कधी हरिपाठाला गेला नाही, कधी सत्यात कधी गेला नाही, सत्संगाची कीर्तनाला कधी गेला नाही, प्रवचनाला कधी गेला नाही, तर जन्म व्यर्थ गेला असं समजावं सत्संगाची. महात्मा संत वारंवार सांगून गेले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, की देवाला पाहून घ्या. म्हणाले की देव न लगे, देव न लगे, साठवणीचे उरले भांडे. ही सत्संगाची देव नकोय म्हणे, देवाला ठेवायला आमच्याकडे जागा नाहीये सत्संगाची. अगदी जो परमात्मा साधू संतांनी पाहिलाय तो परमात्माच आपल्याला सत्संगाची सद्गुरूने दाखवलेला आहे. ते सुख आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे सत्संगाची. पण आपण मात्र दुसऱ्याचे दोष काढत बसलोय सत्संगाची. एक दास नेहमी एक उदाहरण सांगत असतो सत्संगाची प्रेमाने मला, की एक व्यक्ती डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतोय की डॉक्टर माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. डॉक्टर हसायला लागला, म्हणजे बायकोला काही ऐकायला येत नाही का ती तुमचं ऐकत नाही? नाही म्हणे, माझं ऐकते म्हणे, पण तिला काही ऐकायलाच येत नाही. घेऊन या म्हणे त्याला. नाही म्हणे, ती काय येणार नाही, ती काय माझं जास्त ऐकत नाही, ती काय येणार नाही, इथूनच काय द्यायचं ते गोळ्या औषध द्या म्हणे. आता डॉक्टर म्हणे एक काम कर. आता डॉक्टरला वाटलं याच्या पुढे नादाला लागतंय. डॉक्टर म्हणे एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लांबून ऐकायला येतं हे तपासून ये म्हणे. सोपं आहे म्हणे. पळत पळत घरी गेला, दरवाजाची बेल वाजवली, मुलाने दार उघडलं. मुलाला विचारलं आई कुठं आहे? मुलगा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. आता चेक करायचं होतं, तपासायचं होतं, यांनी बाहेरूनच आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज आला नाही, काहीच प्रतिसाद नाही. आता याला वाटलं बायकोला बाहेरच्या दारातून ऐकायला येत नाही. आणखीन कुठे गेला? हॉलच्या दाराजवळ गेला, बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज आला नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. किचनच्या दाराजवळ गेला, थोडा पुढे गेला, किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज आला नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर आहे, बायकोला किचनच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. आणखीन पुढे गेला, बायको किचन मध्ये स्वयंपाक करत होती. बायकोच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि मोठ्याने आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच प्रतिसाद नाही, काहीच आवाज आला नाही. बायकोने काय केलं, हातातली कढाई दणकन खाली आली आणि म्हणली 4 वेळेस सांगितलं ना तुला बटाट्याची केली. काय झालं, 20 वर्ष झाले याला काही ऐकायला येत नव्हतं आणि हा म्हणायचा बायकोला काही ऐकायला येत नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी, कळे ना काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती, राम भेटणे नाही तुला. गालिब सारखी आपली अवस्था झालेली आहे सासरी. उमर भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. की धूल चेहऱ्यावर लागली आहे ना आपण आरसा साफ करतो बसलोय, धूल साफ होणार नाहीये. या सत्संगाची सद्गुरूच्या कृपेने ही संधी प्राप्त होत आहे. खरोखर सत्संगाची समागमाचं सुद्धा जिक्र महात्माने या ठिकाणी केलं. महात्मा सुंदर वर्णन त्या समागमाचं करत होते. खरोखर सत्संगाची घरामध्ये आपली परिस्थिती अशी असते की प्यायला तांब्या भरून कोणी देत नाही, पाणी देत नाही कोणी तांब्या भरून लावतं. सत्संगाची त्या ठिकाणी टॉयलेटला जायला हातामध्ये बादली देतात महात्मा. सत्संगाची ही सद्गुरूची कृपा आहे केवळ सत्संगाची. दासी अवस्था तशी होती, कुठेतरी रस्त्याच्या कडेला एखादा दगड पडावा तसा दास सुद्धा होता सत्संगाची. पण सद्गुरूने अशी कृपा केली की स्वतःच्या गादीवर आणून बसवलं. आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, क्षणाचाही विलंब न करता सद्गुरू आपल्याला आपलंच करत असतात, आपल्या स्थानावर बसवत असतात. सत्संगाची रस्त्याच्या कडेला एखादा दगड, मी बोलत होतो की रस्त्याच्या कडेला एखादा दगड पडावा त्याप्रमाणे अवस्था होती. मी दगड होऊन तिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारा याला देखील माझं कुणी उचललेले नाही.
की कोणी कोणी म्हणून उचलत नव्हतं, कुत्र्याला फेकून मारण्यासाठी सुद्धा कोणी उचलत नव्हतं. प्रेमाने बोला. पण सद्गुरूने अशी काही कृपा केली, त्या दगडाला उचललं, त्याच्यावरची धूळ साफ केली, ब्रह्मज्ञानाचं त्याला वरतून कवर लावलं, ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं आणि लोक वाह वाह करू लागली, महात्मा करू लागले. या सत्संगाची सद्गुरू मुळात त्याचसाठी आलेला आहे. महात्मा म्हणाले ना, सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. सद्गुरू मुळात ते उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी आलेला आहे. इतक्या दिवसापासून जवळपास 7-8 महिने झाले आमचे महात्मा, सुखदेव महात्मा असतील, कत्रे महात्मा असतील, सतोजी असतील, एवढे 7-8 महिन्यापासून 7-8 महिने झाले असतील मला जवळपास, की दर महिन्याला या ठिकाणी या सत्संग सोहळ्याचे आयोजन करत आहे सत्संग. आणि आपणही एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खरोखर काहीतरी या ठिकाणी असल्याशिवाय आपण उपस्थित नाही. सत्संग ते ज्ञान सत्य आहे. सत्संग तो सद्गुरू समर्थ आहे. सत्संग जे साधू संतांनी ज्ञान मिळवलं ते ज्ञान सद्गुरू आज जगाच्या पाठीवर देत आहे. सत्संग एवढ्या दिवसापासून हे महात्मा सेवा करत आहेत. लांबून लांबून महात्मा या ठिकाणी येत आहेत. सत्संग ती कृपा त्यांच्यावर झालेली आहे सत्संगाची. आणि आपणही श्रवण करताय, आपल्यावर सुद्धा ती कृपा झालेली आहे सत्संगाची. सद्गुरू मुळात ते सुख प्राप्त करून देण्यासाठी आलेला आहे सत्संगाची. या संसारामध्ये सुख असेल बहुतेक कुणाला वाटत असेल सत्संगाची, पण या ठिकाणी म्हटलं जातं ना की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सत्संगाची अगदी स्वर्गीचे ते अमर इच्छिती सगळं मृत्यू लोकी व्हावा जन्म आमचा. देवाला सुद्धा वाटलं की या धर्तीवर जावं, मृत्यू लोकात जावं आणि या संतांच्या सानिध्यामध्ये राहून तो सुख सोहळा अनुभवा. सत्संगाची आपल्याला सुद्धा तो जन्म मिळालेला आहे. दुर्मिळ असा मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळालेला आहे. सत्संगाची सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मिळालीच नाही. अर्जुना, अरे हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे, दुर्मिळ असा मनुष्य जन्म आहे आणि तो तुला मिळालेला आहे. आणि या जन्मामध्ये येऊन जर तू भक्ती केली नाही, ते ज्ञान प्राप्त केलं नाही, तर तो जन्म फुकट जाईल. आधी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितलं सत्संग. गावंढळ म्हणाले सत्संगाची अर्जुनाला. अर्जुनाचा आणि भगवंताचा सहवास भरपूर कालावधीचा होता, काही 1-2 दिवसाचा नव्हता. तरी देखील भगवंत म्हणतायत की परिनेरसीच गावंडिया, काय कोपू आता धनंजया, अंग सोडून छाया आलिंगित होती. परिनेरसीच गावंडिया, गावंडिया या शब्दाचा अर्थ गावंढळ. मला अर्जुना गावंढळ आहेस तू, तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या सावलीला आलिंगन देतोय. तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या बाह्य रूपाला आलिंगन देतोय. आणि बाह्य रूपाला कुठं आलिंगन देता येतंय. आणि ज्या वेळेस या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती अर्जुनाला झाली, त्या विराट स्वरूपाचं दर्शन झालं. आणि मग अर्जुन म्हणू लागला की भगवंता तू तर सर्वत्र आहे, जळीस्थळी आहे, काष्टी पाषाणी आहे, सर्वत्र आहे. या सैन्यामध्ये तू आहे, माझ्यातही तू आहे, या सर्व प्राणी मात्रामध्ये तू आहे. एवढंच काय, हा समोर जो हत्ती उभा आहे या हत्तीमध्ये सुद्धा तूच आहेस. पण जोपर्यंत ब्रह्मज्ञान नव्हतं सत्संगाची, तोपर्यंत कळालं नाही. सत्संगाची नामदेव महाराजांना ते बोलत होते, नामदेव महाराजांचं हातचे खात होते, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते. पण तरी देखील त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या स्वरूपाची ओळख नव्हती. म्हणून भगवंत स्वतः म्हणतात की अरे नामदेवा गुरु करून घे. अगदी नामदेव महाराजांकडे भगवंत एका भ्रमराच्या रूपामध्ये आले, पण नामदेव महाराजांनी ओळखलं नाही. नामदेव भगवंत म्हणाले की नामदेवा तू जर मला ओळखलं तर तू ब्रह्मज्ञान घेऊ नको, गुरु करू नको. पण जर तू मला ओळखलं नाही तर मात्र तुला गुरु करावा लागेल. ब्राह्मणाच्या रूपात गेले, नाही ओळखलं नामदेव महाराजांनी. गुंग्याच्या रूपात गेले, नाही ओळखलं. मधमाशीच्या रूपात गेले, नाही ओळखलं. कायकड्याच्या रूपात गेले, नाही ओळखलं. विसोबा खेचराकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग कुत्र्यात आलेला दिसला सत्संग. आणि मग कुत्र्याच्या पाठीमागं भाकरी घेऊन कुत्रा पळालं, तर त्याच्या मागं कुत्र्याच्या पाठीमागं वाटी घेऊन पळत होते तुपाची. सत्संगाची कृपा फक्त सद्गुरूची आहे. सत्संगाची नामा म्हणे खेचर पायी, गुरु विना दैवत नाही, गुरु शिवाय दुसरं दैवत नाही. सत्संगाची हेच सांगण्याचा भाव या ठिकाणी प्रत्येक महात्मा करत आहे. सत्संगाची या सत्संगाची तुम्ही भाग्यवंत आहात. सत्संगाची तुमच्या समोर बोलण्याची खरं तर दासची पात्रता नाहीये, परंतु दास प्रयास करत आहे. सत्संगाची ज्याप्रमाणे एखादा
शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्याला आपल्या जागेवर बसवतो, तसंच आज सद्गुरूने कृपा केली, तुम्हा सर्व संत मायबापांनी कृपा केलेली आहे आणि ते तुम्ही गोड मानून घेतलंय सत्संगाची, कारण हा तुमचा स्वभाव आहे. जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. लहान मूल बोबडं जरी बोलत असलं तरी आई बापाला त्याचं कौतुक असतं. त्याचप्रमाणे तुम्ही देखील ही सेवा गोड मानून घेत आहात, यात तुम्ही कौतुक करत आहात आणि दास ही तुमचं कौतुक करत आहे. सत्संग या तुम्ही संत माय कैवल्य सागर, मोक्षाचे आगर तुम्हा जवळी, काय सिंहा पुढे जंबुगा आरोळी, मोतियाच्या ओळी काही काज, कल्पवृक्षा पुढे कनेरीचे झाड आणि समुद्राच्या पुढे एवढा काय. तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात, भाग्यवंत आहात. साधू संतांची सत्संग म्हणजे देवी देवतांची सभा असते, ब्रह्मसभा असते. आज या ठिकाणी तुम्ही आम्ही ती ब्रह्मसभा अनुभवत आहोत सत्संगाची. या दासच्या वाणीतून काही उर्मिळ शब्द निघाला असेल तर दासला उदाहरण करण्याने क्षमा करा. शेवटी दास एक टपालाचं काम करत आहे. साधू संतांचे जे काही वचन असतील, वाचले असतील, तुम्हा सारख्या मायबापाचे ऐकले असतील, तेच सांगण्याचा तुमच्या समोर सत्संगाची प्रयत्न करत आहे. पुढीले भंडार धान्याचा हा माल, मी तर आम्हाला भारवाही, अनन्य पुकार माझे आवरी, न फिटे ऋण जन्मोजन्मी, न फिटे ऋण जन्मोजन्मी. शेवटी सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी परमपिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभू सबका हो कल्याण. प्रेमाने बोला.